नमस्कार, मी नंदिनी चौधरी. तर चला, आज आपण एक मस्तपैकी खमंग तडका देऊन आंब्याची चटणी करूया किंवा आंब्याचं लोणचं करूया. खूप छान टेस्टी लागतं. साधं मीठ, रेग्युलर मीठ, काळं मीठ, पादिलोण, प्लेन तिखट आणि साखर. धनजिरं पावडर. तर चला, आता आपण एक मस्तपैकी खमंग फोडणी घालूया. गॅस सुरू केले. लोखंडी कढई छोटीशी, तेल, 1 चमचा तेल टाकलं. मोहरी, गॅस बंद केले. मोहरी तडतडले. अख्खे जिरे, थोडेसे तीळ, हिंग पावडर आणि थोडीशी हळद. छान तडतडलं बघा. असं तडतडायला पाहिजे तरच चव छान येतं. फोडणी छान तडतडली. तडतडल्यानंतरच टाकायचं काय. मोहरी तडतडली ना तर एक छान वास येतोय बघा, हिंगडीचं, मोहरीचं. पण ही चटणी तयार केलं की नाही, त्याचं पाणी सुटते की नाही, ते भातात घालून खावा, खूप छान लागतं. किंवा आंबील पितो ना, आंबीलमध्ये मिक्स करून प्यायचं पाणी, खूप छान लागतं त्या चटणीचं पाणी. वाव, बघा कलर किती मस्त आले आणि तडका टाकल्यामुळं ना एकदम टेस्टी आणि मस्त लागतं. तुम्हाला कशी रेसिपी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आंब्याच्या वेगवेगळ्या चटण्या टाकते रोज. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. नक्की तुम्ही पण एकदा सेम आंब्याची चटणी करून बघा, एकदम छान लागतं. उद्या आता तुम्हाला लसणाची फोडणी घालून आंब्याची चटणी दाखवते. बाय. मीठ मात्र नक्की वापरा काय, टेस्टला पण छान लागतं आणि पोट गॅस धरत नाही. त्यामुळं काळं मीठ रोज जेवणात वापरायचं.